नमस्कार. आपण एक गोष्ट लक्षात घ्यावी की काही तांत्रिकी बिघाडामुळे 7 डिसेंबर 2020 याची जी व्हिडिओज आहेत ते 2 भागामध्ये येणार आहे. ठीक आहे. आणि ही जी व्हिडिओ आहे तो दुसरा भाग आहे. ओके. तर तुम्ही यूट्यूबच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पहिला भाग तिथून बघू शकतात. ओके. आता आपण सुरू करू. तर सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन. ठीक आहे. सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन हे कुठल्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येते तर लक्षात ठेवा, हे येते मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. कोणाच्या अंतर्गत येते? मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. ठीक आहे. लक्षात घ्या की जे काही ड्रग्स इम्पोर्ट होत आहे, ठीक आहे, ड्रग्स म्हणजे दवा, ठीक आहे, जे काही ड्रग्स जे आहेत इम्पोर्ट होत आहे त्यांना अप्रुव्हल द्यायचा आणि त्यांचे जे क्लिनिकल ट्रायल्स इथे होत आहेत, ठीक आहे, भारतामध्येच किंवा इतर देशामध्ये काही जे काही क्लिनिकल ट्रायल्स झाले, ठीक आहे, तर त्यांना अप्रुव्हल द्यायचा. म्हणजे भारतामध्ये तुम्हाला ट्रायल घ्यायचे असेल तर त्यांना अप्रुव्हल द्यायचं काम कोण करतं? तर अप्रुव्हल द्यायचं काम करतो हा सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन. ठीक आहे. लक्षात घ्या, ड्रग्स, ठीक आहे, आणि दुसरे जे इक्विपमेंट्स असतात ना, जे आपण साधनं वगैरे उपयोग करतात ना, साधनं वगैरे जे असतात ना, ठीक आहे, त्यांनासुद्धा अप्रुव्हल द्यायचं काम कोण करतो? हा CDSCO म्हणजे सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन करतो. ठीक आहे. याचं एकदम महत्त्वाचं काम म्हणजे काय तर हा लायसन्स प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. काय करतो? लायसन्स प्रोव्हाइड करतो. परंतु लक्षात घ्या की जर तुम्ही वॅक्सिन्स असतील किंवा ब्लड प्रोडक्ट असतील, ठीक आहे, आणि याचं रिलेटेड जे काही ड्रग्स असतील ना त्यांना अप्रूव्ह करायचं काम कोण करतो? तर त्यांना मान्यता द्यायचं काम करतो कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया. ठीक आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया. लक्षात घ्या, ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडिया जो आहे तो सुद्धा सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनचा अंतर्गतच येतो. ठीक आहे. सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनचा अंतर्गतच येतो कुठला? ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया. ठीक आहे. आणि हे दोघंही कोणाच्या अंतर्गत येतात? तर हे दोघंही अंतर्गत येतात मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरचा. ठीक आहे. मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरचा अंतर्गत ते येतात. ठीक आहे. एवढी गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला. चला पुढे जाऊया. अजून काय महत्त्वाचं बघूया. स्वस्त धान्य दुकाने वाटप राजकीय हस्तक्षेपाची शक्यता. ठीक आहे. सर्वात आधी न्यूज बघून घेऊया. तर राज्य शासनाने ग्रामीण भागातील स्वस्त धान्याची दुकाने महिला बचत गटांना व जेथे बचत गट ही दुकाने घेण्यास तयार नाही तेथे इतरांना देण्याचा निर्णय अनेक वर्षापूर्वी घेतला होता. तो घेताना दुकान वाटपासाठी ग्रामसभेच्या परवानगीची अट घालण्यात आली होती. ही अट घालण्यामागे संबंधित गावातील नागरिकांना स्वस्त धान्य दुकानात कोण चालवणार याची माहिती गावकऱ्यांना व्हावी हा हेतू होता. त्यासाठी स्वस्त धान्य दुकान चालवण्यास इच्छुक असलेल्यांनी अर्ज जिल्हा पुरवठा अधिकारी संबंधित ग्रामपंचायतीकडे पाठवत असत व तेथील ग्रामसभेत या नावांवर चर्चा होत असे. सर्व मताने आलेल्या अर्जांपैकी एकाची निवड केली जात होती. यात राजकीय हस्तक्षेपाला संधी नव्हती. मात्र अलीकडेच अन्न व नागरी पुरवठा विभागाने ग्रामसभेचा परवानगीची अट शिथिल केली आहे. कोरोनामुळे ग्रामसभा होत नसल्याने अडचण निर्माण झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे या संदर्भातील आदेशात नमूद करण्यात आले आहे. ठीक आहे. लक्षात घ्या, स्वस्त धान्य दुकान म्हणजे काय सर्वात आधी ते लक्षात घ्या. ठीक आहे. स्वस्त धान्य दुकान म्हणजे काय तर राशन शॉप. ठीक आहे. राशनची दुकान. ठीक आहे. राशन दुकान आपण जे म्हणतो ना जिथं आपल्याला स्वस्त दराने धान्य मिळतं. ठीक आहे. ज्याला फेअर प्राईस शॉपसुद्धा म्हणतो. ठीक आहे. किंवा पब्लिक डिस्ट्रीब्युशन शॉपसुद्धा आपण त्याला म्हणतो. ओके. तर आधी जर तुम्हाला राशन दुकाने काढायची होती तर प्रोव्हिजन काय होतं? कायद्यामध्ये काय लिहिलं गेलं होतं? एकतर सेल्फ हेल्प ग्रुप, ठीक आहे, किंवा महिलांचा जे गट असतो, ठीक आहे, महिलांचा जो गट असतो त्यांना ते अधिकार होतं की बाबा तुम्ही टाकू शकता. जे त्यांनी नकार दिला तर तुम्ही इतर लोकांना सांगू शकता की बाबा आमच्या इथे अशी राशनची दुकान टाकायची आहे, तुम्ही जर इच्छुक असाल तर तुम्ही अर्ज द्या. त्या अर्जावरती ग्रामसभेमध्ये चर्चा व्हायची. ठीक आहे. आणि बहुमताने जो ठराव पास होईल म्हणजे ज्या व्यक्तीच्या नावावर बहुमत असेल, ठीक आहे, त्याला मग ती दुकान चालवायला द्यायची. ठीक आहे. परंतु सध्या काय झालं तर कोविडमुळे काय झालं तर कोविडमुळे आता ग्रामसभा होत नाही आहे. ठीक आहे. आता ग्रामसभा होत नाही आहे, मग हा ठराव वगैरे कसं मांडायचा आणि त्याला पास कसं करायचं? ठीक आहे. मग त्यामुळे हे जे प्रोव्हिजन होता कायद्यामध्ये लिहिलं गेलं होतं की ग्रामसभेची परवानगी गरजेची आहे करणं, तो प्रोव्हिजन आता कमी करण्यात आला आहे करणं. ठीक आहे. आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे तर आपल्यासाठी महत्त्वाचं आहे PDS सिस्टम. ठीक आहे. पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम आणि फेअर प्राईस शॉप. तर आपण त्याच्याविषयी थोडीशी माहिती घेऊया. ठीक आहे. तर लक्षात घ्या की फेअर प्राईस शॉप किंवा पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम, ठीक आहे, तर फेअर प्राईस शॉप किंवा पब्लिक डिस्ट्रीब्युशन शॉप जे आहे, ठीक आहे, ते PDSचा एक भाग आहे म्हणून. ठीक आहे. PDS जे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम आहे त्याचा एक भाग आहे. ठीक आहे. त्याला आपण
लोकल लँग्वेजमध्ये काय म्हणतो तर त्याला आपण राशनची दुकाने म्हणूया. ओके, तुम्हाला जर राशन हवं असेल तर तुम्ही त्या दुकानावरती जाऊ शकता. तुम्हाला फक्त तिथं स्वतःचं राशन कार्ड दाखवायचं, ठीक आहे, आणि तुम्हाला तिथे अनाज भेटेल करणार. अनाजामध्ये गहू असू शकते, तांदूळ असू शकते, तेल असू शकते, साखर असू शकते, जे पाहिजे ते तुम्हाला तिथे भेटेल करणार. ठीक आहे. हां, PDSमध्ये राशन कार्ड खूप जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे, राशन कार्ड असेल तरच धान्य भेटेल. ओके. आता तर आपल्या इथे फूड सिक्युरिटी ॲक्ट आलं आहे 2013मध्ये. ठीक आहे, त्याच्यानुसार तर प्रत्येकाला राशन देणे गरजेचं आहे, ज्याच्याकडे राशन कार्ड आहे त्याच्याकडे. आधी नसेल घेतला तरी आता कोविड सुरू आहे, मग ज्यांनी आधी नव्हता घेतला ते सुद्धा आता रेशन कार्डच्या सहाय्याने हे जे धान्य आहे ते घेऊ शकता. ठीक आहे, लक्षात घ्या की हा जो PDS सिस्टम आहे, ठीक आहे, तर PDS सिस्टम याला जे केंद्र आणि राज्य दोघंही मिळून चालवतात. ठीक आहे. महत्त्वाची जबाबदारी कोणावरती असते तर महत्त्वाची जबाबदारी असते ती असते फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियावरती. ठीक आहे, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया काय करतं तर जे काही धान्य आहे त्याचा साठा ठेवायचं काम किंवा त्याचं वितरणाचं काम हा फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया करतो. ठीक आहे, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कधी अस्तित्वात आलं होतं तर 14 जानेवारी 1965 रोजी तो अस्तित्वात आला होता. ठीक आहे, पण लक्षात घ्या ही एक स्टॅच्युटरी बॉडी आहे. ठीक आहे, स्टॅच्युटरी म्हणजे काय तर ते कायद्याने बनलेली आहे. ठीक आहे, कायदा कुठला आहे तर फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ॲक्ट 1964. ठीक आहे, या कायद्याअंतर्गत ही FCI बनवण्यात आली आहे. ठीक आहे, आणि FCIच बघते काय काय वितरण, त्यानंतर त्याचं म्हणजे साठा वगैरे हे सर्व काम कोण करतं तर ते फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया करते. कुठल्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येतो तर लक्षात ठेवा हे येतं मिनिस्ट्री ऑफ कन्झ्युमर अफेअर्स फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशनच्या अंतर्गत. कुठल्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येतो मिनिस्ट्री ऑफ कन्झ्युमर अफेअर्स फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे, खूप जास्त महत्त्वाचं बरं का FCI. ठीक आहे, लक्षात ठेवायचं FCI विषयी. ओके, चला पुढे जाऊया. अजून काय महत्त्वाची न्यूज आहे बघून घेऊया. ठीक आहे मनोहर तरीही पश्चिम घाटात 8 नव्या संवर्धन राखीव क्षेत्रांना राज्य सरकारने मान्यता दिली. आता आव्हान अंमलबजावणीचे आहे. ठीक आहे, काय काय माहिती आहे महत्त्वाची ती आपण आधी बघून घेऊया. तर राज्य शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी झाली तर राधानगरी चांदोली या 2 अभयारण्यापासून राज्याचे शेवटचे टोक असलेल्या तिलारी प्रकल्पाअंतर्गत निसर्गाचे संवर्धन होणार आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा महत्त्वाचं काय आहे तर तिलारी जो आहे, ठीक आहे, तिलारी जो आहे तो महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील, ठीक आहे, महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील तिलारी जो आहे तो एक शेवटचा आपला उद्यान आहे करणं. ठीक आहे, किंवा अभयारण्य आहे. ओके, लक्षात ठेवा तिलारी जो आहे हा सह्याद्री किंवा पश्चिम घाट, ठीक आहे, याचा एक भाग म्हणून म्हणजे याचा एक भाग आहे करणं. ठीक आहे, त्यानंतर पुढे तर पश्चिम घाट हा जगातील सर्वाधिक जैवविविधतेचा असणारा 8 जागांपैकी एक म्हणून ओळखला जातो. सह्याद्री डोंगररांगा 1600 किलोमीटर लांबीची आहे. अजून एक महत्त्वाचा फॅक्ट भेटला आपल्याला. ठीक आहे, जॉग्राफीसाठी भूगोलामध्ये असे प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, की सह्याद्री डोंगररांगाची लांबी किती तर लक्षात ठेवा 1600 किलोमीटर ही सह्याद्री डोंगर रांगाची लांबी आहे. ठीक आहे, कुठल्या कुठल्या राज्यामधनं ते पसार होतो तर ते गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ असे 6 राज्यामधनं हे पास होतो करणं. ठीक आहे, विपुल जैवविविधतेचे हे तिचे प्रमुख वैशिष्ट्य. आता राज्य सरकारने जाहीर केलेल्या नवा 10 संवर्धन राखीव क्षेत्रांपैकी सर्वाधिक भाग हा राधानगरी चांदोली या 2 अभयारण्यात समाविष्ट होतो. ठीक आहे, राधानगर चांदोली कुठे आहे तर ते कोल्हापूर येथे आहेत. ओके, एवढं लक्षात ठेवा. 1958 साली महाराष्ट्राचे पहिले अभयारण्य, ठीक आहे, अभयारण्य म्हणजे काय तर वाईल्ड लाईफ सेंच्युरी. ठीक आहे, अभयारण्य म्हणजे काय तर वाईल्ड लाईफ सेंच्युरी. तर 1958 साली महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य म्हणून राधानगरीची घोषणा करण्यात आली होती. खूप जास्त महत्त्वाचं. ठीक आहे, महाराष्ट्राचे पहिले अभयारण्य कुठले तर ते राधानगरी. ठीक आहे, कुठे आहे कोल्हापूर येथे आहे. ओके, 2004 साली चांदोली अभयारण्य स्थापन झाले. 4 मध्ये चांदोली. ठीक आहे, असं लक्षात ठेवा 2004 मध्ये चांदोली. ठीक आहे, हे अभयारण्य स्थापन झाले. राधानगरी अभयारण्य गव्यांसाठी प्रसिद्ध आहे. खूप जास्त महत्त्वाचं. ठीक आहे, राधानगरी हा जो अभयारण्य आहे तो कोणासाठी प्रसिद्ध आहे तर ते गव्यांसाठी प्रसिद्ध आहे. ठीक आहे, विदर्भाबाहेरील एकमेव व्याघ्र प्रकल्प म्हणून याकडे पाहिले जाते. काय बरं तर विदर्भामधील एकमेव व्याघ्र प्रकल्प विदर्भाबाहेरील. ठीक आहे, विदर्भाबाहेरील एकमेव व्याघ्र प्रकल्प म्हणून कोणाला पाहिलं जाते तर ते राधानगरी हे जे अभयारण्य आहे त्याच्याकडे पाहिलं जातं. ठीक आहे, पुढे गेल्या वर्षीच्या व्याघ्रगणना अहवालात देशभरात अधिवास कमी होण्यावर भाष्य असले तरी वाघांची संख्या मात्र वाढली आहे. परंतु सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात अधिवासाच्या तुलनेत वाघांची संख्या अगदी नगण्य आहे. ठीक आहे, नंतर पुढे राखीव वन, संवर्धन राखीव क्षेत्र आणि अभयारण्य अशी वन्यजीवांना संरक्षण संवर्धनाची चढती कमाने मानली जाते. ठीक आहे, सर्वात खाली कोण येणार तर सर्वात खाली येणार राखीव वन, ज्याला आपण रिझर्व्ह फॉरेस्ट म्हणूया. ठीक आहे, काय म्हणूया रिझर्व्ह फॉरेस्ट. ठीक आहे, ज्याला राखीव वन मराठीमध्ये म्हणतात. ठीक आहे, आणि इंग्रजीमध्ये रिझर्व्ह फॉरेस्ट. त्याच्यावरती काय आहे तर राखीव संवर्धन राखीव क्षेत्र. ठीक आहे, ज्याला आपण कन्झर्वेशन, ठीक आहे, कन्झर्वेशन रिझर्व्स म्हणूया.
ठीक आहे, इंग्रजीमध्ये. आणि त्याच्यावरती काय येतं, अभयारण्य म्हणजे वाईल्ड लाईफ सेंच्युरी. ठीक आहे, आणि वाईल्ड लाईफ सेंच्युरीचं वरती काय येते तर नॅशनल पार्क. ठीक आहे, म्हणजे राष्ट्रीय उद्याने. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा, ही चढती क्रम लक्षात ठेवायचं आपल्याला. ठीक आहे, पुढे संरक्षण आणि संवर्धनाच्या दृष्टीने आणखी बळकटी हवी तर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणजे इको सेन्सिटिव्ह झोन, ठीक आहे, च्या दर्जा देखील या क्षेत्रास गरजेचा असल्याचे पर्यावरण तज्ञांचे मत आहेत. ओके, अजून काय लिहिलं आहे, राधानगरी अभयारण्याचा अतिसंवेदनशील भागात बॉक्साईटचे उत्खनन होत राहिले. ठीक आहे, खूप महत्त्वाचं काय आहे तर राधानगरी अभयारण्याचा आसपासचा जो एरिया आहे तिथे काय होते, बॉक्साईटचे उत्खनन होते. ठीक आहे, म्हणजे काय तर कोल्हापूर, ठीक आहे, कोल्हापूर इथे बॉक्साईट भेटतो. ठीक आहे, काय भेटतो, बॉक्साईट भेटतो. ठीक आहे, खनिज संपत्तीविषयी आपल्याला विचारलं जातं, मग लक्षात ठेवा कोल्हापूर इथून काय भेटतं आपल्याला तर बॉक्साईट भेटतो. बॉक्साईट कशासाठी महत्त्वाचं आहे तर ॲल्युमिनियमसाठी. ठीक आहे, ॲल्युमिनियम बनवायचे असेल तर त्यासाठी बॉक्साईट हा खूप जास्त उपयोगाचा आहे. ठीक आहे, आणि बॉक्साईटचं खननमुळे राधानगरी हा जो वाईल्ड लाईफ सेंच्युरी आहे, ठीक आहे, किंवा अभयारण्य आहे त्याला खूप जास्त नुकसान होतं आहे. ओके, आता आपण आधी पण बघितलं होतं वाईल्ड लाईफ सेंच्युरी नॅशनल पार्कविषयी. ठीक आहे, आणि कन्झर्वेशन रिझर्वविषयी पटापट आपण त्याला 0 मिनटं रिवाईज करून घेऊया. ठीक आहे, तर लक्षात ठेवा भारतामध्ये, ठीक आहे, भारतामध्ये नॅशनल पार्क म्हणजे राष्ट्रीय उद्याने किंवा अभयारण्य, वाईल्ड लाईफ सेंच्युरी, बायोस्फिअर रिझर्व अँड प्रोटेक्टेड फॉरेस्ट, कम्युनिटी अँड कन्झर्वेशन रिझर्व, त्यानंतर प्रायव्हेट प्रोटेक्टेड एरिया, कन्झर्वेशन एरिया, ठीक आहे, या सर्वांच्या माध्यमातून हा निसर्गाचं संरक्षण केलं जातं. ठीक आहे, त्यानंतर पुढे आपण बघणार आहोत काय वाईल्ड लाईफ सेंच्युरीविषयी. ठीक आहे, तर लक्षात घ्या वाईल्ड लाईफ सेंच्युरी जे आहे ते कुठे नमूद केली गेली आहे तर त्याला वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972. ठीक आहे, इथे सांगितलं गेलं आहे की बाबा वाईल्ड लाईफ सेंच्युरी काय असते, त्याचं म्हणजे कशी बनवता येते. ठीक आहे, हे सर्व गोष्ट कुठे सांगण्यात आलेली आहे तर ते वाईल्ड लाईफ सेंच्युरी विषयी वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972 सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा की निसर्गसृष्टीने जे काही महत्त्वाचे भाग आहेत, ठीक आहे, किंवा निसर्गाच्या दृष्टीने जे काही महत्त्वाचे एरिया आहेत, ठीक आहे, त्यांना या वाईल्ड लाईफ सेंच्युरीच्या अंतर्गत ठेवण्यात येतं. ठीक आहे, त्यानंतर पुढे कसं बनते वाईल्ड लाईफ सेंच्युरी किंवा नॅशनल पार्क. नॅशनल पार्क म्हणजे राष्ट्रीय उद्यान. तर लक्षात ठेवा सर्वात आधी, ठीक आहे, राज्य सरकार किंवा केंद्र एक नोटिफिकेशन बाहेर पाडतो. ठीक आहे, नोटिफिकेशन बाहेर पाडल्यानंतर काय होते की बाबा आमची अशी इच्छा आहे का हा जो एरिया आहे त्याला आम्ही अभयारण्य हा डिक्लेअर करणार आहोत. ठीक आहे, आम्ही याला अभयारण्याचा दर्जा देणार आहोत. जर तुमचं याच्यामध्ये काही जमीन वगैरेचे विवाद असेल तर तुम्ही ते येऊन सोडवून घ्या. ठीक आहे, जमीन विवाद सोडवायचा अधिकार कोणाकडे असतो तर राज्य सरकारकडे असतो, आणि तो काय करतो तो एक कलेक्टर नेमतो. ठीक आहे, कलेक्टर नेमतो. कलेक्टर हा अधिकारी असतो जो काय करतो जे काही जमीन विवाद असेल त्याला सॉल्व करायचं काम करतो. ठीक आहे, एकदा काही जमीन विवादाचा निपटारा लागला त्यानंतर दुसरं नोटिफिकेशन काढण्यात येतो आणि काय सांगण्यात येतं की बाबा आजपासून ही जी जागा आहे, ठीक आहे, ही जी जागा आहे ते आम्ही नॅशनल पार्क किंवा त्याला वाईल्ड लाईफ सेंच्युरी हा डिक्लेअर करतो. ठीक आहे, वाईल्ड लाईफ सेंच्युरी म्हणजे अभयारण्य, नॅशनल पार्क म्हणजे राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे, एवढा लक्षात ठेवा. महत्त्वाचं काय तर केंद्राकडे आणि राज्याकडे दोघांकडे अधिकार आहे की ते हे जे काही जागा आहे त्याला अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्यान डिक्लेअर करू शकतात. ठीक आहे, महत्त्वाचं काय तर लक्षात घ्या की जर त्याच्यामध्ये बाउंड्रीमध्ये ठीक आहे एखादं जर पाणथळ जागा येत असेल, ठीक आहे, टेरिटोरियल वॉटर्स, ठीक आहे, एखादा जर पाण्याची जागा येत असेल किंवा समुद्राची एखादी जागा येत असेल तर त्यासाठी आपल्याला चीफ नेव्हल हायड्रोग्राफर जो सेंट्रल गव्हर्नमेंटचा असतो, केंद्राचा जो चीफ नेव्हल हायड्रोग्राफर असतो, ठीक आहे, त्याच्याकडनं परवानगी घेणे गरजेचं आहे. ओके, एकदा काही वाईल्ड लाईफ सेंच्युरी किंवा आपलं नॅशनल पार्क हे डिक्लेअर झालं, ठीक आहे, मग त्याचं बाउंड्रीमध्ये त्याचं बाउंड्रीमध्ये आपल्याला चेंजेस करता येत नाही. आपल्याला म्हणजे कोणाला राज्याला चेंजेस करता येत नाही. त्यासाठी काय करावं लागतं आपल्याला तर नॅशनल बोर्ड फॉर वाईल्ड लाईफ, ठीक आहे, नॅशनल बोर्ड फॉर वाईल्ड लाईफ याच्याकडनं परवानगी घ्यावी लागते. आणि याचं चेअरमन कोण असतो तर याचं चेअरमन असते आपले पंतप्रधान. ठीक आहे, PM. ओके, हे याचे चेअरमन असतात. ठीक आहे, बाउंड्री अल्टरेशन करता येत नाही, बाउंड्री चेंज करता येत नाही, त्यासाठी आपल्याला परवानगी घ्यावी लागते. कोणाची तर नॅशनल बोर्ड फॉर वाईल्ड लाईफची. ठीक आहे, सेटलमेंट राईट म्हणजे काय तिथे समजा कोणतरी आदिवासी वगैरे राहतात, ठीक आहे, त्यांचे पूर्वजांपासून ती जमीन आहे. ठीक आहे, आता त्याचे काहीतरी विवाद असतील किंवा ते वर्षानुवर्ष तिकडनं जे फॉरेस्टमध्ये म्हणजे जंगलामध्ये जे होणारे उत्पादन आहे ते कलेक्ट करतायत. ठीक आहे, मग त्याच्याविषयी कुठलीही जरी राईट्स वगैरे असतील किंवा कुठलेही काय म्हणूया तिथे राईट्सवरती हानी वगैरे झाली असेल, ठीक आहे, त्यांचे अधिकार आहे त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची हानी झाली असेल तर काय करावं लागते तर स्टेट एक ऑफिसर आणतो, त्याचं नाव काय असतं कलेक्टर असतं. ठीक आहे, तर त्या कलेक्टरकडे जाऊन ते लोक आपले जे काही विवाद आहेत ते सोडवू शकतात. ठीक आहे, त्यानंतर लक्षात घ्या जो चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन असतो, ठीक आहे, चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन जो असतो, ठीक आहे, याच्याकडे ऑथॉरिटी असते की त्याला कंट्रोल करायचे आहे आणि मेंटेन करायचं काय प्रोटेक्टेड एरिया. ठीक आहे, जे काही संरक्षित
क्षेत्र आहे, ठीक आहे, त्यांना मॅनेज करायचं आणि त्यांना प्रोटेक्ट करायचं, ठीक आहे, संरक्षण द्यायचं काम कोणाचं असतं तर ते चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डनचे असतो. ओके. नॅशनल बोर्ड फॉर वाईल्ड लाईफ, नॅशनल बोर्ड फॉर वाईल्ड लाईफ ज्याचे चेअरमन कोण असतात तर ते पंतप्रधान असतात, ठीक आहे. ते काय करतो तर ते रेग्युलेशन वगैरे रूल्स वगैरे प्रोव्हाइड करतो. कशासाठी तर प्रोटेक्टेड एरियांना किंवा नॅशनल पार्कना किंवा वाईल्ड लाईफ सँच्युरीजना कसं काय मॅनेज करायचं, तर त्याची एक गाईडलाईन असली पाहिजे का नाही, नियम वगैरे असले पाहिजे का नाही, तर ते नियम वगैरे द्यायचं काम कोण करतो तर नॅशनल बोर्ड फॉर वाईल्ड लाईफ करतो, ठीक आहे. पुढे आपण बघणार आहोत कन्झर्वेशन रिझर्व आणि कम्युनिटी रिझर्वचा विषय, ठीक आहे. लक्षात घ्या 1972चा जो वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट होता, ठीक आहे, कुठला 1972चा वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट, ठीक आहे, त्याच्यामध्ये 2002मध्ये घटनादुरुस्ती करण्यात आली, ठीक आहे. आणि घटनादुरुस्ती नव्हतं नाही म्हणणार, दुरुस्ती करण्यात आली, अमेंडमेंट करण्यात आलं, ठीक आहे. आणि अमेंडमेंट केल्याने काय झालं तर अमेंडमेंट केलं आणि आपण तिथे काय केलं तर कन्झर्वेशन रिझर्व, ठीक आहे, कन्झर्वेशन रिझर्व हा तिथे ॲड करून टाकला, ठीक आहे. काय केलं आपण तर 2002मध्ये दुरुस्ती केली, घटना दुरुस्ती म्हणा अमेंडमेंट आहे तिथे, ठीक आहे. अमेंडमेंट केला वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टमध्ये जे 1972चा होता आणि त्याच्यानुसार आपण काय केलं तर कन्झर्वेशन रिझर्व जे आहे ते 2002च्या कायद्यामध्ये नमूद केलं गेलं, ठीक आहे. आणि आता बघून घ्या, लक्षात घ्या कन्झर्वेशन रिझर्व, ठीक आहे, कन्झर्वेशन रिझर्व आणि कम्युनिटी रिझर्व याच्यामध्ये फरक काय. समजा हे एक राखीव क्षेत्र आहे, ठीक आहे, राखीव क्षेत्र नाही तर हे एक संरक्षण क्षेत्र आहे, ठीक आहे. संरक्षित क्षेत्राचा आजूबाजूची जमीनसुद्धा संरक्षित करणे हे महत्त्वाचं असतं करणं, ठीक आहे, कारण इथून जे काही जंगली प्राणी वगैरे आहेत ते तिथे जाऊ शकतात. मग ही जर जमीन आजूबाजूची जर जमीन हे जर गव्हर्नमेंटच्या हातामध्ये असेल, ठीक आहे, तर ते तिथे काय डिक्लेअर करतात ते तिथे कन्झर्वेशन रिझर्व डिक्लेअर करतात, ठीक आहे. परंतु जर आजूबाजूची जमीन, ठीक आहे, आजूबाजूची जमीन हे प्रायव्हेट लोकांच्या हातात असेल, ठीक आहे, इतर व्यक्तींच्या हातामध्ये असेल तर ते तिथे काय डिक्लेअर करतात ते तिथे कम्युनिटी रिझर्व डिक्लेअर करतात. काय डिक्लेअर करतात तर तिथे कम्युनिटी रिझर्व हे डिक्लेअर केलं जातं, ठीक आहे, हे लक्षात ठेवा. सर्वात आधी काय होतं तर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972, ठीक आहे, याच्यामध्ये अमेंडमेंट केला, ठीक आहे, घटनादुरुस्ती केली, ओके, दुरुस्ती केली, घटनादुरुस्ती नाही म्हणते ना, घटनादुरुस्ती म्हणजे कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटला घटनादुरुस्ती म्हणून, ठीक आहे. आता फक्त अमेंडमेंट झाली आहे म्हणजे दुरुस्ती केली, ठीक आहे, दुरुस्ती केली. आणि 2002मध्ये काय केलं तर 2002मध्ये त्यांनी कन्झर्वेशन रिझर्व हा इथे ॲड करून घेतला. कशामध्ये तर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट 1972मध्ये, ठीक आहे. पुढे आता अजून महत्त्वाचं काय तर लक्षात घ्या की कन्झर्वेशन रिझर्व जो असतो, ठीक आहे, तर त्याला मॅनेज करण्याचं अथॉरिटी कोणाकडे आहे तर त्याचं मॅनेज करण्यासाठी एक कमिटी असते. नाव काय कन्झर्वेशन रिझर्व मॅनेजमेंट कमिटी. काय नाव कन्झर्वेशन रिझर्व मॅनेजमेंट कमिटी, ठीक आहे. कम्युनिटी रिझर्व असेल, ठीक आहे, कम्युनिटी रिझर्व असेल तर कम्युनिटी रिझर्वसाठी कुठली कमिटी असेल तर कम्युनिटी रिझर्व मॅनेजमेंट कमिटी, ठीक आहे. हे कमिटी काय करते तर हे कमिटी ते जे रिझर्व आहे, ठीक आहे, संरक्षित क्षेत्र आहे त्याच्यामध्ये मॅनेजमेंटचं काम करते. सर्वात पहिला हे कन्झर्वेशन रिझर्व कुठला होता किंवा संरक्षित क्षेत्र कुठला होता संवर्धन क्षेत्र, ठीक आहे, तर ते होता तिरुपडईमरथूर, ठीक आहे. काय तिरुपडईमरथूर कुठे आहे ते तिरुनेलवेली तामिळनाडू येथे आहे, ओके. त्यानंतर आपण टाईप ऑफ फॉरेस्ट बघितलं होतं. सर्वात पहिलं कुठलं बघितलं रिझर्व फॉरेस्ट, ठीक आहे, संरक्षित वनं नाही काय म्हणतात त्याला रिझर्व म्हणजे राखीव वनं, ठीक आहे, राखीव वनं, ओके, राखीव वनं बघितलं होतं. त्यानंतर आपण काय बघितलं त्यानंतर आपण प्रोटेक्टेड फॉरेस्ट बघितलं होतं. काय बघितलं होतं आपण प्रोटेक्टेड फॉरेस्ट बघितलं होतं, ठीक आहे. हां, अजून महत्त्वाचं काय होतं तर रिझर्व फॉरेस्ट जे आहे, ठीक आहे, रिझर्व फॉरेस्टमध्ये हायेस्ट लेवल, ठीक आहे, हायेस्ट सिक्युरिटी दिली जाते म्हणजे खूप जास्त ते रेस्ट्रिक्शन्स असतात. तुम्ही काही लाकूड तोड वगैरे किंवा पर्यटक ॲक्टिव्हिटी हे सर्व तुम्ही तिथे करू शकत नाही, ठीक आहे. प्रोटेक्टेड फॉरेस्टमध्ये असे एवढे काही रिजिड रेस्ट्रिक्शन नसतात, ठीक आहे, एवढे जास्त स्ट्रिक्ट रेस्ट्रिक्शन्स नसतात, ओके. तुम्हाला काही जी ॲक्टिव्हिटीज आहेत, ठीक आहे, ते करायची परवानगी दिलेली असते, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर तिसरं आपण काय बघितलं होतं विलेज फॉरेस्ट, ठीक आहे. विलेज फॉरेस्ट म्हणजे काय तर एखाद्या गावाला ते फॉरेस्ट देऊन टाकलं जाते की तिकडे संवर्धनाची जी जबाबदारी आहे ती कोणावर असते तिकडचे जे गावातील लोक आहे त्यांच्यावरती असते, ठीक आहे. डिग्री ऑफ प्रोटेक्शन बघितलं तर सर्वात जास्त प्रोटेक्शन हा कोणाला दिलेलं असतं तर रिझर्व फॉरेस्टला, ठीक आहे. जे राखीव वनं असतात त्यांना सर्वात जास्त प्रोटेक्शन दिलं गेलेलं असतं. त्यानंतर संरक्षित वनं ज्यांना आपण प्रोटेक्टेड फॉरेस्ट म्हणतो, ठीक आहे. संरक्षित वनं जे आहेत त्यांना त्याच्यानंतर सर्वात जास्त प्रोटेक्शन असतं. आणि शेवटी कोण असतं तर विलेज फॉरेस्ट, ठीक आहे, गावातील जे वनं असतात त्यांना प्रोटेक्शन दिलेलं गेलं असतं, ठीक आहे. तर सर्वात जास्त प्रोटेक्शन कोणाला रिझर्व फॉरेस्ट, त्यानंतर संरक्षित फॉरेस्ट म्हणजे प्रोटेक्टेड फॉरेस्ट, ठीक आहे. आणि शेवटी कुठलं तर विलेज फॉरेस्ट, ओके. एक अधिकारी असतो ज्याला आपण फॉरेस्ट सेटलमेंट अधिकारी म्हणतो, ठीक आहे. काय नाव आहे त्याचा फॉरेस्ट सेटलमेंट अधिकारी. कोण निवड करतो त्याची तर स्टेट गव्हर्नमेंट निवड करतो, ठीक आहे. कुठल्याही प्रकारचे जे तुमचे हक्क
याच्यावरती हानी झाली असेल, ठीक आहे, मग ते लँड राईट असू द्या किंवा फॉरेस्ट राईट असू द्या, तर तुम्ही ती कंप्लेंट कोणाकडे फाईल करू शकता, ते तुम्ही फॉरेस्ट सेटलमेंट ऑफिसरकडे ती कंप्लेंट फाईल करू शकतात. ठीक आहे. ओके, पुढे जाऊया. अजून काही न्यूज आहे बघून घेऊया. अल्झायमरची गती. ठीक आहे, आता सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये अल्झायमरविषयी विचारू जाऊ शकते. ठीक आहे, तर आपण थोडंसं अल्झायमरची माहिती घेऊया. तर अल्झायमर आजाराची नोंद 1906मध्ये डॉक्टर एलोइस अल्झायमर यांनी प्रथम केली, म्हणून या आजाराला त्यांच्या नावाने ओळखले जाते. 85 वर्षाचा 50% व्यक्तींमध्ये सध्या हा आजार दिसून येतो. या आजारात मेंदूमध्ये विशिष्ट प्रथिने साठतात. मेंदूचा पेशींना होणारा रक्तपुरवठा कमी होऊ लागतो, त्या मृत्यू पावतात. याचा परिणाम आकलन, स्मरण, सजगता अशा अनेक गोष्टींवर होतो. हा आजार बरे करणारे परिणामकारक औषध नाही, पण योग्य आहार, शरीराला व्यायाम, तणाव व्यवस्थापन, झोप आणि न्यूरोबिक्स म्हणजे मेंदूचा व्यायाम या जीवनशैलीतील बदलांनी आजारची गती मंद करता येते. ठीक आहे, तर अल्झायमर आजार जो आहे त्याला कोणी शोधला, तर त्याला एलोइस अल्झायमर यांनी त्याची शोध लावली. कधी शोध लावली? 1906मध्ये. ठीक आहे, काय होते तर मेंदूमध्ये, ठीक आहे, जे काही त्याचे न्यूरॉन्स असतात, ठीक आहे, जे काही स्नायू असतात मेंदूचे, ते मृत्यू पावतात किंवा त्यांची जी स्मरणशक्ती आहे ती कमी होते. ठीक आहे, आणि त्यामुळे अल्झायमर हा रोग होतो. 85 वर्षाच्या 50% व्यक्तीमध्ये हा रोग दिसतो. ठीक आहे, शरीरातील व्यायाम, योग्य आहार, तणाव व्यवस्थापन, झोप आणि न्यूरोबिक्स याच्या सहाय्याने आपण तो कमी करू शकतो. ठीक आहे, तर हे होतं अल्झायमर विषयी. पुढे जाऊया. हवेची गुणवत्ता. ठीक आहे, जेव्हा शुद्ध हवेत धूळ, धूर, धुरके, परागकण, बुरशी, जीवाणू, विषाणू आणि घातक वायू प्रवेश करतात तेव्हा हवेची गुणवत्ता ढासळते, ती अशुद्ध किंवा प्रदूषित होते. हवा किती शुद्ध आहे हे हवेतील प्रदूषकांच्या प्रमाणावर ठरवण्यात येते. यासाठी स्वयंचलित यंत्रेमार्फत हवेचे नमुने घेऊन रासायनिक विश्लेषण करण्यात येते आणि आलेल्या निकषांवरून हवेची गुणवत्ता एका निर्देशकांच्या रूपात दर्शवण्यात येते. या निर्देशाक एअर क्वालिटी इंडेक्स म्हणतात. ठीक आहे, आता एअर क्वालिटी इंडेक्सविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे. ठीक आहे, तर लक्षात घ्या, एअर क्वालिटी इंडेक्स किंवा नॅशनल एअर क्वालिटी इंडेक्ससुद्धा आपण त्याला म्हणूया. ठीक आहे, आता नॅशनल एअर क्वालिटी इंडेक्स जो आहे तो 2014 साली अस्तित्वात आली. ठीक आहे, याचा मागचा एक संकल्पना काय होती? 1 नंबर 1 कलर 1 डिस्क्रिप्शन. याचा अर्थ काय की प्रत्येक सामान्य माणूससुद्धा असेल, त्यांनी जरी एक तो इंडिकेटर बघितला, ठीक आहे, तरी त्याला समजलं पाहिजे की बाबा आपल्या शहरात जे वायूचं प्रदूषण आहे किंवा वायूची जी स्थिती आहे, ठीक आहे, ते काय आहे करणं, आपलं जे हवा आहे ते किती प्रदूषित आहे, तर एक सामान्य माणसाला सुद्धा कळलं पाहिजे करणं. ठीक आहे, ते एक ध्यानात ठेवून आपण हे एअर क्वालिटी इंडेक्स आणलं होतं. ठीक आहे, संकल्पना काय होती? 1 नंबर 1 कलर 1 डिस्क्रिप्शन. ठीक आहे, 8 पोल्युटंट आहेत. ठीक आहे, किती? 8 पोल्युटंट आहेत जे या एअर क्वालिटी इंडेक्सच्या अंतर्गत मोजले जातात. कुठले कुठले? PM10, PM2.5, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, ओझोन, अमोनिया आणि लीड. ठीक आहे, किती आहेत? 8 प्रदूषकं आहेत. ठीक आहे, 8 प्रदूषकं आहेत जे या इंडेक्सच्या अंतर्गत मोजले जातात. खूप जास्त महत्त्वाचं आहे, याला डायरेक्ट रट्टा करून घ्या. ठीक आहे, कुठले कुठले? PM10, PM2.5, NO2, SO2, CO, O3, NH3, PB. ठीक आहे, म्हणजे नायट्रोजन डायऑक्साईड NO2, सल्फर डायऑक्साईड SO2, कार्बन मोनॉक्साईड CO, ओझोन O3, अमोनिया NH3, लेड PB. ठीक आहे, एक लक्षात घ्या, कार्बन डायऑक्साईड इथे मोजलं जात नाही. ठीक आहे, हा खूप महत्त्वाचा आहे. ओके, कार्बन डायऑक्साईड इथे मोजला जात नाही. ठीक आहे, 6 कॅटेगरीज असतात याचे. ठीक आहे, 6 कॅटेगरी कुठले कुठले? गुड, सॅटिस्फॅक्टरी, मॉडरेटली पोल्युटेड, पुअर, व्हेरी प्युअर आणि सिव्हिअर. ठीक आहे, कोण याला बाहेर पाडलं होतं? तर याला डेव्हलप कोणी केलं होतं? तर याला डेव्हलप केलं होतं CPCBने. ठीक आहे, सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड. कोणी? सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डने याला डेव्हलप केलं होतं. कोणाजोडी मिळून? तर IIT कानपूर जोडी मिळून. ठीक आहे, कोणाजोडी मिळून? तर IIT कानपूर जोडी मिळून. ठीक आहे, आता हे बघा, लक्षात घ्या, सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड जे आहे, ठीक आहे, तो मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंजच्या अंतर्गत येतो. कोणाच्या अंतर्गत येतो? मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंजच्या अंतर्गत येतो. ठीक आहे, आता जर एअर क्वालिटी इंडेक्स हा 0 ते 50मध्ये असेल तर त्याला आपण गुड मानूया. ठीक आहे, आणि रंग कुठले आहे? तर गडद हिरवा. ठीक आहे, म्हणजे डार्क ग्रीन सारखं आहे. ठीक आहे, आणि त्याचा मिनिमल इम्पॅक्ट असतो. 51 ते 100मध्ये ते सॅटिस्फॅक्टरी ते लाईट ग्रीन होऊन जातो कलर. ठीक आहे, आणि हे सर्व त्याचे काही काही इफेक्ट होऊ शकतात, ते इथे लिहिले गेले, तुम्ही एकदा ते वाचून घ्या करणं. ठीक आहे, त्यानंतर 101 ते 200मध्ये मॉडरेट आणि येल्लो कलर.
201 ते 300मध्ये पुअर आणि ऑरेंज कलर, 301 ते 400मध्ये व्हेरी पुअर आणि रेड कलर, 401 ते 500मध्ये शिवियर आणि ब्राउनिश रेड कलर आहे, ठीक आहे त्याचा. त्यानंतर बघा, गुड असेल तर काही इम्पॅक्ट नाही होत, सॅटिस्फॅक्टरी असेल तर ब्रीथिंग म्हणजे आपण जे श्वास घेतो त्याच्यामध्ये इश्यू होऊ शकते, जे काही सेन्सिटिव्ह पीपल असतात म्हणजे ज्याला दमा वगैरे असतो त्यांना तो त्रास देऊ शकतो करणं. मॉडरेटमध्ये काय होते, अजून जास्त अस्थमा वगैरे जे लोकांना असेल, ठीक आहे, त्यांच्यासाठी तो खूप जास्त हानिकारक असू शकते. पुअरमध्ये तर म्हणजे सोडूनच द्यायचं करणं, ठीक आहे. आणि जसं जसं आपण पुढे जात जाऊ तसं तसं आपलं ते श्वसन प्रक्रियेवरती आणि आपला शरीराच्या आरोग्यावरती ते इम्पॅक्ट करतात करणं, ठीक आहे. लक्षात ठेवा, सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड हे कोणाच्या अंतर्गत येतो, मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंजचा अंतर्गत येतो, ठीक आहे. पुढे अजून काय महत्त्वाची न्यूज आहे ती बघून घेऊया. अडाणी की उदयमुळे राज्य वीज मंडळाचा वितरणात तोटा 15% कमी झाले. हे जर खरे तर अचानक वीज मंडळाला तोट्याच्या चिंतेतून हा देशव्यापी खाजगीकरणचा घाट घालायचे कारण काय, ठीक आहे. आता हे खूप जास्त कन्फ्लिक्ट चालू आहे, ठीक आहे, याच्यामध्ये की जे काही डिस्कॉम्स आहेत त्यांना प्रायव्हेटायझेशन करायचं बोलत आहेत. पण लक्षात घ्या, वीज निर्मिती आणि वीज डिस्ट्रीब्युशन, ठीक आहे, किंवा ज्याला आपण इलेक्ट्रिसिटी या एका विषयाच्या अंतर्गत हे सर्व ठेवलं जातं करणं. तर इलेक्ट्रिसिटी हा जो विषय आहे ना, हा कॉन्करंट लिस्टमध्ये येतो, ठीक आहे. आपण जे सातवा शेड्यूलमध्ये, ठीक आहे, 7 शेड्यूलमध्ये आपण जे सूची वगैरे बघतो, मग त्याच्यामध्ये एक कॉन्करंट असते, ठीक आहे, एक केंद्रीय असते, राज्य असते आणि तिसरी कुठली असते तर समवर्ती सूची आपण ज्याला म्हणतो, ज्याला आपण कॉन्करंट लिस्ट म्हणतो, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काय असतं की अधिकार दोघांनाही आहे ना, राज्य पण त्याच्यावरती नियम बनवू शकतो आणि केंद्रसुद्धा नियम बनवू शकतो किंवा लॉ बनवू शकतो त्याच्यावरती. मग दरवेळी केंद्र कामध्ये येतो आहे, राज्याकडे पण अधिकार आहे ना, मग राज्याला बनवू द्या ना लॉ. आणि जर केंद्र म्हणतं आहे की उदयचा अंतर्गत 15% जे डेप्थ होता किंवा 15% जे नुकसान होते त्याची भरपाई झाली आहे, मग आता हे खाजगीकरणाचं प्रकरण तुम्ही मध्ये का आणताय करणं, ठीक आहे. कारण खाजगीकरण जर झाला तर बाबा खूप जास्त प्रॉब्लेम होणार आहे, ही गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. कारण प्रॉब्लेम कशा प्रकारे होईल तर आपल्या इथे भले सर्व्हिस भेटेल चांगली, ठीक आहे, पण विजेचे जे भाव आहेत ते खूप जास्त वाढेल. शेतकऱ्यांना जे मोफतमध्ये आज वीज भेटते ते पुढच्या काळामध्ये भेटेल का त्याच्यावरती सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होईल. आणि आता कसं आहे की तुम्ही वीज नाही भरलं, ठीक आहे, 6-8 महिने झाले तुम्ही वीजचं जे वीज बिल जो आहे तो नाही भरलं, तरी तुमची इलेक्ट्रिसिटी कापली गेली नाही आहे, ठीक आहे. परंतु जर एकदा प्रायव्हेटायझेशन झाला तर तुम्हाला हे जे मुदतवाढ आहे ते भेटणार नाही, ठीक आहे. हे थोडेफार आहेत, अजून आपण बघूया बाकी काय तोटे असतील तर, ठीक आहे. काय लिहिलं गेलं ते आधी आपण लक्षात घेऊया. तर वास्तविक वीज हा एकट्या केंद्र सरकारचा अखत्यातील विषय नाही, तो समवर्ती सूची म्हणजे कन्करंट लिस्टमध्ये असलेल्या राज्यांनी त्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार आहे. पण तरीही केंद्र सरकार शेतीचा मुद्द्याप्रमाणे विविध राज्य वीज महामंडळातही धोरणात्मक दिशा निश्चित करताना दिसते, ठीक आहे. त्यानंतर पुढे काय आहे तर वास्तविक सरकारने मोठा गजाबजा करून राज्यांच्या वीज मंडळांच्या पुनरुज्जीवनासाठी उदय म्हणजे उज्ज्वल डिस्कॉम अश्युरन्स योजना आणली होती, ठीक आहे. तर आपण इथे उदय जी डिस्कॉम योजना आहे त्याच्याविषयी थोडीशी माहिती घेणार आहोत, ओके. तर सर्वात पहिले उदयचा फुल फॉर्म लक्षात घ्या. उदयचा फुल फॉर्म काय आहे, उज्ज्वल डिस्कॉम अश्युरन्स योजना. काय फुल फॉर्म आहे, उज्ज्वल डिस्कॉम अश्युरन्स योजना, ठीक आहे. उदय कसं काम करणार आहे तर उदयमध्ये 3 एलिमेंटवरती फोकस करण्यात आलेलं आहे, म्हणजे 3 तत्वांवरती फोकस करण्यात आलेलं आहे. सर्वात पहिला काय आहे की जे काही लिगसी इश्यू आहे, ठीक आहे, म्हणजे जे काही काय बोलू तंटे वगैरे आहेत की, ठीक आहे, म्हणजे इश्यूज वगैरे आहेत तर त्यांना सॉल्व करून घ्यायचं, ठीक आहे, त्यांना सर्व सॉल्व करून घ्यायचं. आणि 2019, ठीक आहे, फायनान्शियल इयर 2019 तिथेपर्यंतचा आपल्याला रोडमॅप तयार करायचा आहे, ठीक आहे. काय तयार करायचं, रोडमॅप तयार करायचं. रोडमॅप म्हणजे काय तर एक गाईडलाईन प्रोव्हाइड करायची, ठीक आहे, कशा प्रकारे आपण हे सर्व अचीव करू शकतो त्याच्याविषयी. दुसरं म्हणजे काय आहे तर 2018पर्यंत, ठीक आहे, 2018पर्यंत जे काही डिस्कॉम्स आहेत, ठीक आहे, डिस्कॉम म्हणजे काय तर डिस्ट्रीब्युशन कंपनी, ठीक आहे. डिस्कॉमचं लक्षात घ्या आधी, डिस्ट्रीब्युशन कंपनी, ठीक आहे. डिस्ट्रीब्युशन कंपनी जे काही आहे, ठीक आहे, त्यांना जे काही लॉस होतं आहे त्याला कमी करणे, ठीक आहे. आणि 2018 नंतर हा लॉस खतम झाला पाहिजे करणं, ठीक आहे. त्यानंतर स्टेट गव्हर्नमेंट काय करेल तर स्टेट गव्हर्नमेंट हे डिस्कॉमची पुढचे 2 ते 5 वर्षापर्यंत जबाबदारी हे स्टेट गव्हर्नमेंटच्या खांद्यावरती असेल, ठीक आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या, जी काही वीज निर्मिती होते ना, ठीक आहे, वीज निर्मिती करणारी कंपनी हा वेगळे असतात, ठीक आहे. वीज निर्मिती करणारी जी कंपनी आहे ते NTPCच्या अंतर्गत येते, नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन जे आहे त्याच्या अंतर्गत येते, ठीक आहे.
पण ती जी आहे ती डिरेक्टली आपल्यापर्यंत ही वीज पुरवत नाही, ठीक आहे. आपलं घर असेल किंवा आपली जी कंपनी असेल, ठीक आहे, तर तिथेपर्यंत ती हे वीज निर्मिती पुरवत नाही. मग वीज निर्मिती पुरवण्यासाठी किंवा त्याचं वितरणासाठी आपण मध्ये डिस्कॉम्सना आणतो, ठीक आहे. मध्ये कोणाला आणतो तर डिस्कॉम्सना आणतो. डिस्कॉम काय आहे तर डिस्ट्रीब्युशन कंपनी. सध्या MSCB आपण जे म्हणतो, ठीक आहे, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड, ही कोण आहे तर ही एक डिस्ट्रीब्युशन कंपनी आहे. ही डिस्ट्रीब्युशन कंपनी आपल्या घरापर्यंत वीज पोचवायचं काम करते, ठीक आहे. ही जी डिस्ट्रीब्युशन कंपनी आहे ती आपल्या घरापर्यंत वीज पोचवायचं काम करते, ठीक आहे. आणि आता हे जे डिस्कॉम्स आहे ना ते खूप जास्त लॉसमध्ये चालले आहेत. का बरं? कारण वीज पुरवण्याचं काम आणि त्याच्याबद्दल जे काही आकार म्हणजे जे काही किंमत असेल ते आकारायचं काम कोणाचे असते तर ते आपलं डिस्कॉम्सचं असतं, ठीक आहे. आणि केंद्र सरकार काय केलं तर केंद्र सरकारचं कंट्रोल यांच्यावरती आहे, ठीक आहे. आपण बघितलं महाराष्ट्र स्टेट, ठीक आहे, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड म्हणजे काय तर हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या अंतर्गत येतं, ठीक आहे. मग कोणाला काय स्कीमच्या अंतर्गत लाभ द्यायचा तर हे डिस्कॉम्स देतात. आणि त्यामुळे डिस्कॉम्सवरती आपण बघितलं होतं की अप्रॉक्सिमेटली 52,000 करोड, ठीक आहे, 52,000 करोड एवढा डेप्ट झाला होता, ठीक आहे. डेप्ट म्हणजे कर्ज झालं होतं, ठीक आहे. आणि त्यामुळे आपण ही डिस्कॉमची स्कीम आणली होती. आपण म्हणजे कोणी? केंद्राने आणली होती, ठीक आहे. केंद्राने आणली होती. लक्षात ठेवा, वीज हा भले समवर्ती सूचीमध्ये असला तरी ही जी डिस्कॉम स्कीम आहे ती कोणी आणली होती तर ती केंद्राने आणली होती, ठीक आहे. आता याच्या अंतर्गत काय करण्यात आलं तर बघा, जे काही कर्ज होता, ठीक आहे, आता समजा 50,000 करोडाचं कर्ज आहे, ठीक आहे. 50,000 करोडाचं जे काही कर्ज होता त्याला बॉन्डमध्ये कन्वर्ट करण्यात आला, ठीक आहे. बॉन्डमध्ये जे आपण शेअर मार्केटमध्ये जे बॉन्डमध्ये जे ट्रेड करतो तर त्याच्यामध्ये कन्वर्ट करण्यात आलं, ठीक आहे. कोणी केलं तर ते स्टेट गव्हर्नमेंटने केलं आणि त्याला सोवरेन बॉन्ड म्हटलं. काय म्हटलं त्याला? सोवरेन बॉन्ड, ठीक आहे. म्हणजे काय तर याची जबाबदारी जी आहे, हे जे बॉन्ड इश्यू करतात तर त्याची जबाबदारी जी आहे ते कोण घेते तर ते स्टेट गव्हर्नमेंट घेते. कोण घेते? स्टेट गव्हर्नमेंट घेते. म्हणून त्याला काय म्हणलं? सोवरेन बॉन्ड म्हटलं आपण, ठीक आहे. अजून महत्त्वाचं काय तर याला लाँग टर्म मॅच्युरिटीसाठी ठेवलं. म्हणजे काय तर 10 ते 15 वर्षानंतर, ठीक आहे, 10 ते 15 वर्षानंतरच हे बॉन्ड्स जे आहेत ते तुम्ही परत विकणार करणं, ठीक आहे. म्हणजे त्याची जे लाईफ टाईम आहे, ठीक आहे, लाईफ जी आहे त्याची ते किती असेल? 10 ते 15 वर्ष. याला काय म्हणूया आपण? लाँग टर्म मॅच्युरिटी बॉन्ड म्हणूया. काय म्हणूया? लाँग टर्म मॅच्युरिटी बॉन्ड, ठीक आहे. मग याच्या अंतर्गत काय केलं माहिती आहे का तर वर्ष 2015 ते 16मध्ये, ठीक आहे, वर्ष 2015-16मध्ये 50%, ठीक आहे, आणि वर्ष 16-17मध्ये 25%, असं एकूण 75%, ठीक आहे. 75% जे डेप्थ होता किंवा जे कर्ज होता त्याला बॉन्डमध्ये कन्वर्ट केला, ठीक आहे. त्याला बॉन्डमध्ये कन्वर्ट केलं आणि ते बॉन्ड विकले लोकांना आणि तिथून जो पैसा आला तो पैसा पुन्हा MSCBला देण्यात आला की बाबा तुमचं जे कर्ज वगैरे आहे, ठीक आहे, त्याला ह्या पैशाने कमी करा आणि स्वतःची जे एफिशियन्सी आहे, ठीक आहे, त्याला अजून जास्त वाढवायचा प्रयत्न करा, ठीक आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटचा काहीच पार्ट नव्हता बरं का. सेंट्रल गव्हर्नमेंटने फक्त स्कीम बनवून दिली, त्याच्यामध्ये त्याला म्हणजे बॉन्डमध्ये कन्वर्ट करायचा किंवा त्याला सपोर्ट द्यायचा, ठीक आहे, त्याची जबाबदारी घ्यायची, हे सर्व काम कोणाचं होतं तर ते स्टेट गव्हर्नमेंटचं होतं, ठीक आहे. आता लक्षात घेण्यासारखी गोष्ट काय की हा जे डिस्कॉम्स आहेत, ठीक आहे, जे डिस्ट्रीब्युशन कंपनीज आहे ती एवढं जास्त लॉसमध्ये का गेले? 52,000 करोड म्हणजे कुठे जाऊन थांबला? तर एवढा जास्त लॉस का झाला? तर सर्वात पहिला पॉलिटिकल, ठीक आहे, पॉलिटिकल कारणं होती त्याच्यामध्ये. पॉलिटिक्स काय म्हणते की बाबा आम्हाला जिंकायचं इलेक्शन, मग तुम्ही द्या फ्रीबी, ठीक आहे. फ्रीबी म्हणजे काय? आजपासनं शेतकऱ्यांना सर्व काही वीज वगैरे मोफतमध्ये, ठीक आहे. जे काही 100 मीटर स्क्वेअर याच्यापेक्षा कमी क्षेत्रफळ असेल त्यांना ते काय म्हणू इलेक्ट्रिसिटी फ्री. 150 युनिट जर तुम्ही महिन्याला कन्झ्युम करत असेल तर तुम्हाला इलेक्ट्रिसिटी फ्री. हे सर्व असे जे फालतूचे जे स्कीम्स असतात ना, ठीक आहे, म्हणजे फक्त इलेक्शन जिंकण्यासाठी असे स्कीम आणले, ठीक आहे, तर ते स्कीम फालतूच म्हणायचे, ठीक आहे. कारण त्याला लाँग टर्म सेन्ससाठी काहीच त्यांनी डोकं लावलं नव्हतं करणं. तर हे जे पॉलिटिकल स्कीम्स असतात ना यांच्यामुळे डायरेक्ट दबाव कोणावरती आला तर ते डिस्कॉम्सवरती आला आणि ते फेल व्हायला लागले करणं, ठीक आहे. त्यानंतर दुसरं म्हणजे काय? दुसरं म्हणजे पुअर इन्फ्रास्ट्रक्चर, ठीक आहे. पुअर इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे काय तर जी आपण सप्लाय करतो इलेक्ट्रिसिटी, ठीक आहे, तर ते सप्लाय करताना जे आपली वीज आहे त्याची गळती होते, ठीक आहे, आणि ती गळतीचं प्रमाण खूप जास्त मोठं आहे, ठीक आहे. 25% एवढी गळती होऊन जाते आपण जेव्हा सप्लाय करतो त्याच्यामध्ये. मग गळती होण्यामागचं कारण काय? तर गळती होण्यामागचं कारण 2 आहे. सर्वात पहिलं आहे आपले टेक्निकल लॉसेस, ठीक आहे. टेक्निकल लॉसेस म्हणजे काय तर विद्युत रोधक, तुम्हाला ऐकलंच असेल, ठीक आहे. तर विद्युत अवरोधामुळे काय होते माहिती आहे का तर ती वीज आहे ती लॉस होते करणं. दुसरं काय? कमर्शियल लॉसेस, लोक आकडा टाकतात, ठीक आहे, म्हणजे वीज चोरी करतात करणं, ठीक आहे. मग तो पण एक कारण ठरलं आहे करणं. तिसरं आहे पॉवर सबसिडी, ठीक आहे, शेतकऱ्यांना सबसिडी, त्यानंतर 100 युनिट 150 युनिट या लोकांना सबसिडी, त्यानंतर आपली जे कंपनीज आहेत त्यांना सबसिडी. तर हे सबसिडीमुळे काय होते? सबसिडीमुळे नुकसान कोणाचं होतं? ते डिस्कॉम्सचं होतं, ठीक आहे. त्यानंतर लक्षात घ्या की राजस्थान, उत्तर प्रदेश आणि तमिळनाडू, ठीक आहे, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि तमिळनाडू, तर इथलचे जे डिस्कॉम्स आहेत ना ते सर्वात जास्त लॉसमध्ये चालले,
ठीक आहे. मी बोललो होतं की ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन लॉसमध्ये किती जाते, 25% लॉस होतं आहे. ठीक आहे, एवढा जास्त लॉस होतं आहे तिथे. ओके, त्यानंतर पुढे तर अजून जर आपण रिझन बघितले तर जी स्कीम वगैरे बनवली होती, ठीक आहे, तर त्या स्कीमच्या अंतर्गत आपण काय केलं, आपण सबसिडी वगैरे दिली. ओके, तर सबसिडीला डायरेक्ट बर्डन कोणावरती पडला, तर ते डिस्कॉमवरती पडला. अजून एक महत्त्वाचं म्हणजे काय, तर डिस्कॉम जे आहेत ना, ठीक आहे, डिस्कॉम जे आहेत ना त्यांची तेवढी कॅपॅसिटी पण नाही आहे. ठीक आहे, की ते जेवढं अमाऊंट मागितलं गेलं तेवढं अमाऊंटमध्ये ते सप्लाय करू शकणार. आता सप्लाय केलं नाही तेवढ्या अमाऊंटमध्ये तर काय होईल, ट्रस्ट कमी होईल ना बाबा डिस्कॉमवरती. ठीक आहे, आणि त्यामुळे सुद्धा आता प्रायव्हेटायझेशनवरती लोक जायचं बोलत आहेत करणं. ओके, आणि डिस्कॉम आधीच एवढं जास्त नुकसानीमध्ये चाललं तर त्याच्याकडे एकच उपाय बसतो की तुम्ही भाववाढ करा करणं. ठीक आहे, भाववाढ करा आणि तुमची जी काही एफिशियन्सी आहे, मॅनेजमेंट आहे, त्याला प्रॉपर बनवा. ठीक आहे, आता स्कीमचा इम्पॅक्ट काय झाला ते बघून घेऊया आपण. ठीक आहे, तर सर्वात पहिलं काय, तर हा जे स्कीम आहे त्याचा आणण्यामागचा मेन हेतू काय होता, तर बँकमध्ये जे बॅड लोन झालेत ना, ठीक आहे, जे म्हणजे बँकला ते पे नाही केले, ठीक आहे, त्यांना पुन्हा एक रुळावरती आणणे. ठीक आहे, त्यानं तसंच डिस्कॉमला काय भेटणार होतं, तर त्यांचे 75% एवढा जो डॅप्ट होता, ठीक आहे, ते डायरेक्ट पैशाच्या माध्यमातून भेटणार होते करणं. ठीक आहे, तर त्याच्याने काय होणार, त्याच्याने ते काय करू शकले असते, तर ते एफिशियन्सी जी आहे स्वतःची, ती कार्यप्रणालीमध्ये अजून जास्त तत्परता आणू शकले असते. ओके, डिस्कॉम उदय, ठीक आहे, उदय जी स्कीम आहे, ओके, उदय स्कीम आणण्यामागच्या मेन हेतू काय होता, तर लक्षात घ्या, उदय स्कीम आणण्यामागचा मेन हेतू होता की बाबा ऑपरेशनल एफिशियन्सी वाढवणे. ठीक आहे, कॉस्ट ऑफ पॉवर जी आहे, ठीक आहे, पॉवर सप्लायमध्ये जे कॉस्ट लागतं आहे, ठीक आहे, त्याला कमी करणे. ठीक आहे, किंवा पॉवरचा जो ॲक्च्युअलमध्ये जे आता मी सांगतो की 1 युनिटचे 6 रुपये, ठीक आहे, 1 युनिटचे 6 रुपये, तर ह्याला कमी करणे. ठीक आहे, कारण जर एफिशियन्सी वाढली तर कॉस्ट आपोआप कमी होईल का नाही. ओके, पुढे अजून काय आहे, तर इंटरेस्ट ऑफ कॉस्ट, ठीक आहे, जे काही लोन घेतली आहे त्याच्यावरती जो इंटरेस्ट जात आहे त्याला कमी करणे. का बरं, आता 75% जर दॅट याच्यावरती जर पैसे आले तर मी थोडे पैसे बँकेमध्ये भरेल ना, तर त्याच्यामुळे काय होईल, ते इंटरेस्ट जो आहे, ठीक आहे, जो इंटरेस्ट लागतो तो कमी होईल. ओके, पुढे तर उदयसमोर चॅलेंजेस काय, ठीक आहे, सर्वात पहिलं चॅलेंज हे आहे की उदय जी स्कीम आहे ते कोणी आणली आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटने आणली आहे, पण इलेक्ट्रिसिटी हा सब्जेक्ट कुठे आहे, तर ते स्टेट गव्हर्नमेंटमध्ये आहे. मग स्टेट गव्हर्नमेंट कसं त्याला इम्प्लिमेंट करते ते महत्त्वाचं आहे. ठीक आहे, दुसरा की तुम्ही बॉन्ड तर काढले की बाबा आम्ही बॉन्ड वगैरे विकू. ठीक आहे, बॉन्ड वगैरे विकू, फिनान्शियल इन्स्ट्रुमेंटसुद्धा म्हणतात त्यांना, हां का, बॉन्ड्सना फिनान्शियल इन्स्ट्रुमेंटसुद्धा म्हणतो. तर या बॉन्डला विकण्यासाठी बाबा समोरून माणसं तरी आली पाहिजे ना ते घेण्यासाठी. ठीक आहे, कारण तुम्ही आधीच एवढं भयंकरवाले चाललेत लॉसमध्ये, तर ते ट्रस्ट डेफिसिट असते, लोक विश्वास नाही ठेवू शकत करणं. ठीक आहे, त्यानंतर कुठेही प्रॉपर जे परफॉर्मन्स आहे, ठीक आहे, त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी कुठेही अशी एक मेकॅनिझम नाही आहे किंवा एखादी बॉडी नाही आहे जे या सर्व जे कार्य चाललं आहे त्याच्यावरती लक्ष ठेवू शकेल करणं. ठीक आहे, अजून पुढे बघितलं तर सर्वात मोठा क्रिटिसिझम हा आहे की सेंटरकडनं कुठल्याही प्रकारे मॉनिफिट बेनिफिट दिलं जात नाही आहे. ठीक आहे, सेंटरकडनं मॉनिफिट असिस्टंट कुठेही नाही आहे. 50% आणि 25% हे काही डॅप, टोटल 75%चे डॅपमध्ये कन्वर्ट होणार आहे. ठीक आहे, जे काही बॉन्डमध्ये कन्वर्ट होणार आहे, कोण करणार आहे, तर ते स्टेट करणार आहे. ठीक आहे, इथे कुठेही आपल्याला सेंटर दिसत नाही आहे. ओके, तर हे आपण अख्खा बघितलं अबाउट व्हॉट, तर आपली डिस्कॉम योजना उदयविषयी. ठीक आहे, अजून काय माहिती आहे का बघूया पुढे. ठीक आहे, तर काल इंडिया जिंकलं आहे 2020 मॅच. ओके, तर आजसाठी एवढंच डिस्कशन आहे. लक्षात ठेवा आजची जी व्हिडिओ आहे, ठीक आहे, ते 2 भागामध्ये आली आहे, थोडे टेक्निकल इश्यूज आले होते त्यामुळे, तर तुम्ही पार्ट 1 आणि पार्ट 2 दोन्हीही बघा. ओके, तर आजच्या न्यूज डिस्कशनमध्ये इतकंच. घरी राहा, सुरक्षित राहा, शिकत राहा. धन्यवाद.